बाहेर असणाऱ्या सर्व नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण सन्माननीय मंत्री महोदयांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। यानंतर सर्वात प्रथम रांगोळी प्रदर्शनीचं सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते उद्घाटन होईल। त्यानंतर या संपूर्ण प्रदर्शनीची पाहणी करून सन्माननीय मंत्री महोदय सभा मंडपात या सभास्थानी येतील आणि त्यानंतर उद्घाटन समारंभाला प्रारंभ होईल। रांगोळी प्रदर्शनीचं सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी उद्घाटन केलेलं आहे। या संपूर्ण प्रदर्शनी आणि यासोबत अयोध्येत जे राममंदिर उभारले त्यामध्ये परवा श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्या मंदिराचा मागचा सारा इतिहास या चित्र प्रदर्शनीमधून व्यक्त करण्यात आला आहे। त्या चित्र प्रदर्शनीची पाहणी करून सन्माननीय मंत्री महोदय आता काही क्षणात सभास्थानी उपस्थित होतील।
चला चला पुढे चला चला त्यांनी रांगोळी प्रदर्शनाचं उद्घाटन करून त्या रांगोळीचं अवलोकन करून आता या चित्र प्रदर्शनीचं अवलोकन करत सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या सभास्थानी आगमन होत आहे. सभा मंडपामध्ये उपस्थित सर्वांना विनंती, आपण जोरदार टाळ्या वाजवून सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या रामायण महोत्सवात स्वागत करूया. तमाम ठाणेकरांची ही भावना आहे की राम आए हैं हमारे नगरी राम आए हैं. आपल्या कार्यबाहुल्यानं आणि कार्यकर्तृत्वानं केवळ महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशातल्या नागरिकांना आपलंसं करून ठेवलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे रामायण महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्माननीय देवेंद्रजींना विनंती आहे की आपण प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद घेऊन त्याला पुष्प अर्पण करून या महोत्सवाचा प्रारंभ करून द्यावा. एक ही नाम एक ही नारा, बोलो जय श्रीराम जय श्रीराम. प्रभू रामरायाचे आशीर्वाद घेऊन त्याला पुष्प अर्पण करून सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या रामायण महोत्सवाचा प्रारंभ करून देत आहेत. ते सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण आश्वस्त व्हावं. आजपासून या गावदेवी मैदानात या रामायण महोत्सवाला प्रारंभ होतोय. सृजन संपदाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या रामायण महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी आपल्या अत्यंत व्यग्र कार्यक्रमातून खास वेळ देऊन उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं तमाम ठाणेकरांच्या वतीनं मनःपूर्वक स्वागत. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. आणि सृजन संपदाचे सन्माननीय विनयजी सहस्रबुद्धे तसंच सुजयजी पत्ती साहेब या रामायण महोत्सवाच्या आयोजकांना विनंती आहे आपण सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी स्वागत करावं. खाली बसा बॅगच्या पुढे आपण खाली बसा सगळ्यांनी. ऑन कर ना. मेल दे मेल. खाली 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 बसा. एक फोटो झाला की चापबाण हाती घेतलेली मूर्ती देवेंद्रजींना देऊन त्यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. त्याचबरोबर आमदार सन्माननीय संजयजी केळकर साहेब यांचंही सृजन संपदाच्या वतीनं मनःपूर्वक स्वागत. आयोजक विनयजी सहस्रबुद्धे आणि सुजयजी पत्ती यांना विनंती आहे आपण आमदार सन्माननीय संजयजी केळकर साहेब यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमदार ॲडव्होकेट निरंजनजी डावखरे साहेब यांचंही मनःपूर्वक स्वागत. सर्वप्रथम आमदार संजयजी केळकर साहेब यांचं स्वागत. त्याचबरोबर आमदार ॲडव्होकेट निरंजनजी डावखरे साहेब यांचंही मनःपूर्वक स्वागत. त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष ठाणे शहर अध्यक्ष संजयजी वाघुले यांचं देखील सृजन संपदाच्या वतीनं मनःपूर्वक स्वागत. त्याचबरोबर मंडळातली सर्व नगरसेवक मंडळी या ठिकाणी
सन्माननीय देवेंद्रजींचं स्वागत करतायत. नारायण पवार साहेब, त्याचबरोबर सुनेश जोशी साहेब, त्याचबरोबर संजयजी वाघोले, यासोबतच प्रतिभाताई मळवी, मृणालताई पेंडसे, या सर्व स्थानिक नगरसेवकांच्या वतीनं सन्माननीय देवेंद्रजींचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती आहे. रामायण महोत्सवाला आजपासून प्रारंभ होतो आणि त्याच्या उद्घाटनासाठी सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सृजन संपदाच्या वतीनं माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष विनयजी सहस्रबुद्धे तसंच महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते सुजयजी पत्की यांच्या आयोजनातून हा रामायण महोत्सव या ठिकाणी सुरू होतोय. या उद्घाटन प्रसंगी प्रास्ताविक पण मनोगत व्यक्त करण्याची विनंती आहे विनयजी सहस्रबुद्धे यांना. खाली बसा. एक मिनिट थोडं सांभाळून घ्या. भारत माता की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. आपल्या सगळ्यांचे लाडके नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस अतिशय व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून ठाणेकरांवरच्या प्रेमामुळे ते या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आज पहाटे 3 वाजता ते सोलापूरहून आले आणि या कार्यक्रमानंतर लगेच त्यांना नागपूरला जायचं आहे. त्यामुळे हा समृद्धी महामार्गच आहे एक प्रकारे आणि अशा महामार्गाचे समृद्धीचे शिल्पकार असे देवेंद्रजी व्यासपीठावर सन्माननीय संजयजी केळकर, सन्माननीय निरंजनजी गावखरे, शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय संजयजी वाघोले, या उपस्थित सर्व ठाणेकर बंधू आणि भगिनींनो, सगळ्यात प्रथम मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. हा जो रामायण महोत्सव आहे एक प्रकारे नमो रामायण असं त्याचं मी वर्णन करेन. याचं कारण राम आणि रामायण हे अविभाज्य आहे, एकमेकाचं नातं, आणि त्यामुळे या महोत्सवाचं आता उद्घाटन झालंय. आपण पाहतो की बाय कॅमेरा हिलाव मत या रामायण महोत्सवामध्ये आता माननीय देवेंद्रजींनी उद्घाटन केलंच आहे आणि आपल्याला अतिशय सुंदर अशा सबंध रामकथेचं प्रस्तुतीकरण ज्याच्यातून होत आहे अशा रांगोळ्या रंगवल्ली नावाच्या संस्थेच्या अतिशय प्रतिभाशाली कलाकारांनी ज्या तयार केल्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील. या मंडपामध्ये सबंध अयोध्या आंदोलनाचा इतिहास सांगणारं एक प्रदर्शन आहे, ज्यामुळे आपल्याला राम मंदिराच्या उद्घाटनाची जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ती आपल्याला कळेल. याचं कारण या राम मंदिराच्या निर्मितीसाठी अनेकांनी रक्त वाहिलं आहे. आपल्याला कोठारी बंधूंची आणि अन्य सगळ्यांची आठवण या ठिकाणी होणं अतिशय स्वाभाविक आहे. आपल्या ठाण्यातूनही जवळजवळ 1.5-200 कारसेवक हे अयोध्येला गेले होते, आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे. आणि त्यामुळे अशा एका लोक आंदोलनाचा एक प्रकारे शिखर काळ म्हणजे 2 दिवसांनी होणारं रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याचं भव्य स्वरूप, अशा या भव्य सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात हा रामायण महोत्सव होणं ही अतिशय स्वाभाविक गोष्ट आहे. या महोत्सवाचं सगळं स्वरूप आपल्याला समजेलच, पण मी सांगू इच्छितो की ठाण्याचं आणि प्रभू रामाचं देखील एक नातं आहे. कारण नाशिकहून रामचंद्र ज्यावेळी निघाले सीतामाईंचं हरण झाल्यानंतर, त्यावेळी राम आणि लक्ष्मण बाणगंगेला आले आणि त्यामुळे जर नाशिकहून ते बाणगंगेला आले असतील तर आपल्या ठाणे जिल्ह्यातून ते निश्चितपणाने गेले असतील, याबद्दल वेगळ्या पुराव्याची गरज नाही. आणि तसंही
देवेंद्रजींना मी निश्चितपणाने सांगू इच्छित की ठाण्याचं आणि रामाचं एक फार वेगळं नातं आहे. ज्यावेळी लोकशाही प्रेमी अशा सगळ्या लोकांना वनवासात, विजनवासात आणि कारावासात पाठवलं गेलं, त्या कालखंडाचा समारोप ज्यांच्या विजयामुळे झाला ते रामभाऊ महाराजी म्हणजे राम आहेत. त्यानंतर बरीच वर्ष रामभाऊ कापसेंनी ठाण्याचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये केलं आणि मधल्या काळात जगन्नाथाचा रथ देखील या ठिकाणून गेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे राम असो कृष्ण असो त्या सगळ्यांच्या वरती देवाधिदेव असतो तो देवेंद्र आणि त्यामुळे देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये या रामायण महोत्सवाचं उद्घाटन होत आहे. आणि माझी खात्री आहे की ही ठाण्याची जी राम परंपरा आहे ती तशीच शाबूत राखण्यासाठी आणि अधिक समृद्ध करण्यासाठी देवेंद्रजींच्या शुभकामना त्यांचे आशीर्वाद समस्त ठाणेकरांच्या पाठीशी राहतील याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. आणि म्हणून देवेंद्रजी, संजयजी, निरंजनजी, संजय वाघोलेजी आणि आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा अतिशय मनापासून स्वागत करतो. माझी खात्री आहे की आपण सगळेजण या रामरंगामध्ये रंगून जाल आणि या जो अयोध्येमध्ये राम रंगाच्या प्रतिष्ठापनेचा, मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा आहे त्याचा आनंद या ठाणे शहरामध्ये राहून देखील आपण पुरेपूर उपभोगाल याची मला खात्री आहे. आपण सगळेजण भरभरून प्रतिसाद द्याल या अपेक्षेसह पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आणि माननीय देवेंद्रजींचं अतिशय मनापासून स्वागत करून मी माझं बोलणं थांबवतो. सगळ्यांना नमस्कार. धन्यवाद विनयजी. आणि यानंतर ज्यांचं एका वेगळ्या विषयावरती व्याख्यान असं आपण म्हणू ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहात आणि बहुसंख्येने उपस्थित आहात त्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती आहे की आपण उद्घाटन झाल्याचं जाहीर करावं आणि त्याचबरोबर रामराज्य संकल्पना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयावर आपले विचार मांडावे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं. बोल सियापति रामचंद्र की, बोल स्वतः हनुमान की, उमापति महादेव की, बोल भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गौ माता की, भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की. ठाण्याचा आवाज आहे जोरदार.